कराड शहर परिसरातील प्रीतिसंगम बाग म्हटलं तर अख्ख्या देशातील पर्यटक या ठिकाणी येतात आणि विशेषतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी. मात्र ही समाधी गेली 7 दिवस लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन होण्याचं कारण सुद्धा तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी घोणसारख्या विषारी सापाचं या ठिकाणी अस्तित्व सापडल्यामुळे 14 साधारणतः साप सापडले आणि हे लॉकडाऊन असल्याचं कारण आणि गेल्या आत्ताची सध्याची काय ग्राउंड परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी प्रमोद पाटील जे दक्ष कराड ग्रुपचे सदस्य आहेत, ॲक्टिव्ह सदस्य आहेत. पण मला नक्की कधी साप सापडले सुरुवातीला? साधारणतः विषारी घोणस साप जो असतोय त्याचे पिलं रस्त्यावर इथं अरुणोदय पान शॉप आहे तिथं पहिल्यांदा 4 जूनला सापडले आणि तिथून एक मालिका म्हणतात तसं दर एक दिवस आड किंवा रोज असे ते वारंवार घोणस सापची पिलं सापडत गेली. सर्पमित्रांनी वेळोवेळी कॉल करून एकूण किती सापडले? आत्तापर्यंत जवळजवळ एक 15 ते 17 पिल्ले घोणस या विषारी सापाची सापडलेली आहेत आणि नगरपालिकेला त्यानंतर कळवण्यात आलं. सर्पमित्रांनी स्वयंस्फूर्तीनं शोध मोहीम राबवली आणि त्यामध्ये सुद्धा काही पिल्लं सापडली. घोणस हा विषारी साप असल्यामुळे त्याचा गांभीर्यानं विचार केला गेला. सर्पमित्रांनी सुद्धा भरपूर तिथं योगदान दिलेलं आहे आणि त्यानंतर मग नगरपालिका प्रशासनानं तात्काळ बाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि बागेतील गवत कटाई म्हणा काही झाडं झुडपं कचरा सगळा हटवण्यात आला आणि ज्या शक्य असतील तेवढ्या उपाययोजना केल्या आणि त्यावेळेस जवळजवळ आता 7-8 दिवस झाले बाग बंद आहे. आता बऱ्यापैकी गवत कटाईसुद्धा झालेली आहे. बाग उघडण्यास काय हरकत नाही. तर नगरपालिका काय निर्णय घेते त्याकडे आपलं लक्ष आहे. तुम्ही आता प्रत्येक घडामोडीवर तुम्ही लक्ष ठेवून होता. तुम्ही स्वतःसुद्धा मला वाटतं त्या महिलेला सुद्धा घेऊन गेला सर्पदंश झालेला. काय दक्षता घेण्याची काय गरज वाटते तुम्हाला? काय वाटते का दक्षता घ्यावी इथं? म्हणजे नगरपालिकेनं काय आणखी काय वेगळं आहे? इथं काय बागेमध्ये सुरक्षा रक्षक तैनात नसतात. म्हणजे आता ह्या गेल्या 2 वर्षामध्ये पाहिलं आपण की सुरक्षा रक्षकांचं प्रमाण अत्यल्प आहे. एका दुसरा सुरक्षा रक्षक असतोय, कुठेही लक्ष नसते. तर त्या सुरक्षक रक्षकांची योग्य संख्येने नेमणूक व्हावी जेणेकरून लहान मुले इथे खेळत असतात. इकडे एखादा सुरक्षा रक्षक, समाधीच्या परिसराकडे एखादा सुरक्षा रक्षक किंवा गार्डनमध्ये फिरता सुरक्षा रक्षक, अशा काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 3 सुरक्षा रक्षकांची गरज आहे 3 किंवा 4 बरं फिरते ठेवले पाहिजेत आणि काही जे सूचना फलक आहेत ते दर्शनी भागात लावणं गरजेचं आहे जेणेकरून नागरिक त्या गोष्टींकडे लक्ष देऊन काही सूचना पालन करून त्यांचा कोणताही धोका होणार नाही या गोष्टीकडे लक्ष देतील. काही लोकांचं असं म्हणणं आहे वरच्या बाजूचे जास्त साप खाली येतात असं काय वाटतं का तुम्हाला? पंथाच्या कोटाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वेली वाढलेली आहेत. तिथंच त्या ॲक्च्युली सापांचं अस्तित्व तिकडच्या बाजूलाच होतं. परंतु काय आलं घोणस हा विषारी साप जवळजवळ 6 ते 63 पिलांना जन्म देतो. बरोबर. ती पिलं बऱ्याच भागात सापडली, अगदी नदीच्या पात्राच्या बाजूला सुद्धा झाली. पण नागरिकांच्या असं म्हणण्यात आलं की इकडून मोठ्या प्रमाणात झाडे आहे पंथाच्या कोटच्या बाजूला, तर तिथं बऱ्यापैकी सापांचं अस्तित्व आहेच. तर वरती पंथाच्या कोटात सुद्धा 1-2 पिलं सापडलेली आहेत. बरोबर आहे. तर नगरपालिकेनं आता तो वरचा भाग जरा साफसफाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता त्यात कितपत यश मिळते बघूया. आता गेली 7 दिवस झाले म्हणतो बाग बंद आहे. आता सध्या कधी चालू करा असं तुमचं काय म्हणणं? तुला गवत साफसफाई झाली असली, गवत कटाई पूर्ण झाली असली, नगरपालिकेला वाटतं की बाबा आता काय उघडण्यास हरकत नाही, तर स्वच्छ सगळं झालेलं असलं साफसफाई करून गवत कटाईवर तर उघडण्यास काय हरकत नाही. या सगळ्या ज्या घडामोडी झाल्या 7 दिवस विशेषतः तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून ॲक्टिव्हमध्ये होतात. कोणाचं सहकार्य झालं, कोण ॲक्टिव्हमध्ये होतं किंवा कोणाचं झालं नाही ती सुद्धा वाटतं तुम्हाला? आता सहकार्य म्हणण्यापेक्षा जे आपले कराडमधली सर्पमित्र टीम आहे त्यात बबलू लोहानाने पहिल्यांदा पुढाकार घेतला. त्यांनी ते ग्रुपवरती ॲड नव्हते, त्यांनी मला पर्सनल पाठवून मी त्यांना ग्रुपवर ॲड केलं. ग्रुपवर काही गोष्टी मांडायला दक्ष कराड ग्रुपवरती आणि हळूहळू मग त्या गोष्टी सगळ्यांना कळत गेल्या आणि सर्पमित्रांची जी टीम आहे अजय महाडिक वगैरे सगळी त्या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं इथं येऊन शोध मोहीम राबवली फार पहिल्यांदा. त्यानंतर नगरपालिकेनंतर बोलवलं त्यांना बाग बंद करून मग करायला. त्यानंतर सुहास भैया जगताप, आपले माझे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेकर, विजय वाटेकर, आम्ही त्यांना गुंड्याभाऊ म्हणतो, तर ते स्वतः इथं थांबून त्या दिवशी दिवसभर त्यांनी सुद्धा JCB वगैरे काय
संसाधन मागवून इथं स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला आणि अशा परीनं जो तो आपापल्या परीनं स्वतः मुख्याधिकारी साहेब इथं आले बागेमध्ये, त्यांनी निरीक्षण केलं, त्यांनी काही गोष्टीच्या सूचना केल्या आणि सूचना फलक वगैरे लावण्याच्या सूचना दिल्या आणि अशा पद्धतीनं उपाययोजना करत गेलेल्या आहेत. आता स्वच्छता जर झाली असेल तर बाग उघडण्यास काय हरकत नाही. आपल्या समोर सगळे फेरीवाले खाद्यपदार्थ स्टॉल आहे. बाग बंद असल्यामुळे बऱ्यापैकी नागरिक इकडे यायचे बंद झाले, त्यामुळे व्यवसाय बी परिणाम झाला. 7-8 दिवस झाले. प्रमोद दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ता आमची मुलाखत चालू असताना 8 ते 10 जे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले पर्यटक या ठिकाणी थांबून गेले. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला कराडमध्ये आल्यानंतर प्रतिसंगम बागेचं खूप मोठं अट्रॅक्शन आहे किंवा निवांत ठिकाणी जाण्याचं त्यांचं एक हे आहे. इथून पुढं ही अशा घटना होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी असं मला वाटतं आणि कोणी घ्यावी? पालिकेनं वेळोवेळी किमान 8-10 दिवसातून एकदा गवत कटाई किंवा झाडे झुडपे वाढल्यात त्याची पाहणी करून त्याची कटाई कट करणे गरजेचं आहे. कचरा कुठं पडता कामा नये. आता पंताच्या कोटच्या बाजूला तिथं कचरा होता मोठ्या प्रमाणात. वृक्षारोपणासाठी आणलेली झाडं अशीच जागेवर तिथं भिंतीच्या कडेला ठेवले तर ते जागेवर आहे अशी उगवून आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडं जवळ 500-600 झाडं अशी ठेवलेले आहेत, जंगल झाले तिथं भिंतीच्या बरोबर खाली गार्डनमध्येच. बरोबर. ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये. मागं काय झालं त्यापेक्षा आपलं इथून पुढं तर काळजी घेणं गरजेचं आहे.